सोन्या. सोने अगदीच. त्याने तर नावच केलं आपलं. म्हणजे फार तमिळनाडू पर्यंत नाव आहे आपल्याला. आज पोरांचं नुसतं टी शर्ट कुठं पडलं तरी हो माझं बरोबर बरोबर. हा टी शर्ट जरी दिसलं तरी लोक लगेच माझं आलं गोशाळेची पोरं आहेत बरं का. हा हा महाराजांच्या गोशाळेवरली पोरं आणि सोन्याला कुठेही झालं लगेच ओळखतात लोक. बरोबर अगदीच. मी पण सोन्याचं नाव ऐकून आलो होतो. हा हा आणि महाराजांनी रुक्मिणी किल्लारची गोशाळेला नाव दिले. इकडे या बाजूला सोने आहे. आणि इकडे आमची रुक्मिणी. हा महाराज रुक्मिणी आहे ना अजून. हो आहे ना. अच्छा आतमध्ये असं. महाराज आता आपला हा हा कोणाचा मुलगा म्हणता येईल. हा सोन्याचा पोरगा आहे आपल्याकडे. जो आता आपण सोन्या म्हणलं बरोबर. त्या बैलाचा हा मुलगा. म्हणजे आता फोटोत आपण दाखवला आपल्या गोशाळेच्या बॅनरवरच आहे हा ते सोन्याचा पोरगा आहे. सोन्याचा मुलगा. असं आता दुसरा आहे कोण आणि कोण माप कोण शिंग डिक्टो डिक नाही असं सोन्यासारखं तोंड आलंय त्याला. सोन्या असंच होता का. सोन्या असं दुष्यत दुष्यत. दुसऱ्यात नाही मला सोन्याचं बॅकग्राऊंड जास्त काय सांगता येतं ना. आपण घेतलेलं आहे बैलाला. हा हा पण बैल असाच असतात तरच बैलाला एवढं पारा किंवा बैल करायचे. आता 253 रे 253 गाई भरल्या तर ते 2 वासरं झाल्यात बैलावर. सेम टू सेम दिसतो. सेम टू वान पण आता दिसताना तो वानाला सोन्या गती सेम. सोन्यासारखं आणि रागले हो बैलाला आणि जरा आखूड मारलाय खालून नजर तिकडे बरोबर. हो आणि कान त्यानं एकदम हे केले. त्याचं बोलण्याकडे इकडे पण लक्ष आहे माझ्याकडे आणि एखादं तुमच्याकडे पण आहे असं. महाराज नाकाची नळी जोरातच आहे. बैलाला सोन्यालाच नाकाची नळी आणि सोन्याला खूप छान नळी येते नाकाची. आमच्या शंभूला नाकाची नळी तशी कमी कमी कमी. त्याच्या वासराला सुद्धा लय जोरात नळी येते. हा काय असेल अनुवंशिकता म्हणतो ना आपण. बरोबर. महाराज आता तुम्ही म्हणता हे 6 पिढ्यांपर्यंत आपल्याकडे म्हणजे इथून मागच्या बॅगच्या 6 पिढ्यांपर्यंत आहे. काय होतं माहितीये का जनावर आपण भरल्याच्या नंतर एका पिढीत काम करून जमत नसते. हा आज जर ब्लॅक बैल आहे ब्लॅक गाय तिला पांढरं सुद्धा पडू शकतं. त्याचं कारण गाय पांढऱ्या गायला झालेल्या असणार बरोबर किंवा बैल पांढऱ्या बैलाच. याच्यासाठी कपिलात काम करताना सुद्धा किती पिढीची ब्लॅक आहे. आपल्याकडे जो माऊली बैल आहे हा 5व्या पिढीचा ब्लॅक आहे. बरोबर. अगदी 6वी पिढी माझ्याकडे किती जलमल्या दिवशी 1,80,000 मागितली कालवड नाही का. हा मी म्हंटल तो मोडलेल्या गायची होती. 6वी पिढी ब्लॅक आहे. ती कधी होणार आहे दादा तर त्या पिढीत ना पिढीत काम करत गेलं पाहिजे. आणि माणसांचं हल्ली काय झालंय की घेतलं वासरू की आम्हाला असं दिसलं पाहिजे असं झालं पाहिजे. नाही दादा त्यांना काय कायचं आयुष्य गेलंय त्या क्षेत्रात काम करताना आयुष्य संपवले माणसांनी त्यावेळेस ते सक्सेस झाले ते. अगदीच. मला काय वाटतंय आता हा जो आपला शंभूला आहे ना नाकाची नळी कदाचित त्याच्या आज आजीची किंवा त्याला पण होती नाही होती त्याच्या आईला सुद्धा आहे. हा हा आणि याला सुद्धा अजून दिसला. आता काय तो वय नाही होत 4 बैल आणि वाढला बरोबर. त्याच्यामुळे त्याला अजून त्याला तेवढा ऍक्टिव्ह पण आहे ना यायचा आहे त्याला. हा हा मग ती कुठंतरी वंशावळ महत्वाची. कधी कधी तो घरात ना एखाद्या नातूला एखाद्या नातीला घारी डोळे येतात. तेव्हा वडिलांचे नसतात आईचे नसतात. पण ज्या वेळेस त्यांच्या पंजोबा पणजीचे डोळे चेक केले जातात तेव्हा त्यांच्या घरात असतात. आपण अनुवंशिकता कशाला म्हणायचं याला म्हणायचं. अगदीच अगदीच. महाराज ह्याच्या गाय किती झाल्या असतील. 253 गाय भरल्या तेव्हा सोन्याच्या. सोन्याचा पण नाही हा गुरु शंभूचा मुलगा गुरु. सोन्याचा मुलगा. हा सोन्याचा मुलगा गुरु. अगदी त्याची नजर बिजर ही आहे. ह्याची लाईन कुठली सांगता येईल. सिद्धापूर खानीचाच. महाराज मला एक प्रश्न विचारत होता. आता बरेचसे लोक फसवणूक वगैरे करतात या क्षेत्रात चालू आहे. पण तुम्ही आहे ना म्हणजे सिद्धापूर खानीला ना आता बघा आपलं शंभू उभा आहे. शंभूच्या पायाचे एक पांढरा स्पॉट आहे बघा त्या कोस्याच्या तिथं म्हणजे बरेचसे आता कर्नाटकवाले पण सांगतात सिद्धापूर जर ओळखायचा जर झाला. तसं नाही दादा. हा आता आपण विषय जे केला तो काय ती कोणती लाईन तिथंच येते. बरोबर. ती कसं काय बैलाचा राग बैलाचा पारा बैलाचं फाउंडेशन बैलाचं तोंड शीन त्याच्यावर लगेच ओळखतंय. आणि खरं सांगायचं त्यातला पारखी माणूस असेल ना दादा तर ते ओळखणार. बरोबर. कोळशाच्या खाली सुद्धा हिरा शोधायचं म्हणलं ना पारखीचं काम. ते म्हणतात ना की फुलाचे बाय पाळण्यात दिसतात ते पारखी माणसाचं काम. आता ह्या क्षेत्रात आमच्या आजोबाला तरबीज होते. आमच्याकडे 1993 सालापासून पहिले 1993 साली पेंटिंग काढली तुम्हाला दाखवतो. पहिलं 93 सालापासून त्यामुळे थोडा अनुवंशिकता आम्हाला आलेली आहे. तिचं पारख कशी असावी. कधी कधी
पाच पाच सहा सहा पिढ्या झाल्या त्या लोकांना सुद्धा काही गोष्टी कळायला नाहीत हा की त्यांच्या घरातले आम्ही बैल घेऊन आलो तेव्हा त्यांना वाटलं बैल होणार नाही अगदी झालं आम्हाला पाहिजे तर सांग बैल तयार महाराज याच्यात सपोर्ट सपोर्ट बॅकचा सपोर्ट लय महत्वाचा आहे फॅमिली फॅमिली सपोर्ट म्हणजे माझं इथं कोण कधी कामाला नाही मुंबईत. हा बघितलं मी आता आलो तर सगळे घरची करत होती अगदी वहिनी स्वतः बैलांच्या मागणं झाडून घेत होत्या बायको, कीर्तनकार मी वाजक आहे मी पार्टीला आले तुला गेटच्या बाहेर हा पण घरात मध्ये आलं की आपण शेतकरी आहे धोतर बितर घातलेला असेल कुर्ता घातलेला असेल तो काढायचा आणि पहिलं शेण वडायचं गाय आली तर गाय भरायची आणि ते गाय भरायला येणार स्वतः माणसांना माहिती की मी स्वतः ते करतो पोरं तर करतात भाव म्हणजे इथं बाहेर पण नाही भाव आहे माझा मोठा भाव आहे छोटा भाव आहे ही सगळे पोरं स्वतः होऊन अगदी कुटुंबाची गोसेवा चालू आहे कुटुंबाचीच गोसेवा आणि ती अजून एक मुद्दा असा की माणसाला वाटतं गोशाळा 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 म्हणजे महाराज 1% सुद्धा नाही हे फक्त माझा स्वतःचा नाद आहे सगळ्या गायी एकत्र करून एक गोसेवा व्हावी त्याच्यामुळे झालेलं नाव गोशाळा अगदीच म्हणजे तुमच्याकडे खिल्लार पण आहेत कोकण गिट्ट्या आहेत गिर आहेत खिल्लारच्या उपजाती सर्व आहेत महाराजांकडे माझ्याकडे उपजातीमध्ये काजळी आहे बरोबर कोसा आहे चित्रा कोसा आहे काळी मोरी आहे आपल्या ज्या उपजाती सगळ्या कपिला देखील आहे कपिला आहे त्याच्यामुळे काय होतं मी रजिस्टर वगैरे काय गोशाळा केलं नाही हे वैयक्तिक माझ्या खर्चाने मी करतो आणि मला ज्या दिवशी वाटते की मला आज बाबा 5 आता माझ्याकडे 6-7 बैल आहेत 3-5 हो 7 एक बैल आहेत माझ्याकडे मला ज्या दिवशी वाटेल की आपल्याला अवकत नाही आपल्याला होऊ शकत नाही आपल्याकडे आज 5 पाळायचे आपण 5 पाळू शकतो ज्या दिवशी वाटतं आपल्याला 1 पाळायचं आपण 1 पाळू शकतो आपला स्वतःचा नाद आहे हा स्वतःच्या नादासाठी पुण्यातल्या बंगल्याला माझा लॉस आहे हो हो आणि तुम्ही इथं वास्तव्यास आहात माझ्या आसपास कमीत कमी 5-6 किलोमीटरवर एकही घर नाही नाही अगदीच आम्ही पार नदीपर्यंत आलोय आतमध्ये असं पण महाराज एक सांगू काय तुम्ही म्हणताय 5-6 एवढ्या 5-6 किलोमीटरच्या एरियात घर नाही पण तुमचं नाव आहे ना ते अगदी आम्ही वॉटर कॉलनी पासून आलो म्हणजे जवळजवळ खंडाळा म्हणजे 2 तालुके पलीकडे हा पुरंदर भाग खंडाळा पारगाव खंडाळा तिथपर्यंत मी चौकात ना तुमचं नाव विचारत आलोय हा म्हणजे ना मी लोकेशन वगैरे काही लावलं नाही मी प्रत्येक चौकात गाडी थांबवायचो अर्जुन महाराज साळेकर सगळे म्हणायचे बोंगवली पाट्यावरून लेफ्ट मारायचा आहे तुम्हाला अगदी 5 मिनिटावर त्यांचा वॉटर रोड टच आहे अगदी डांबरी रोड आहे त्यांच्या दारात जायला म्हणजे तिथून पुढे जरी गाय मालक जरी कोणी येत असतील तरी मॅप पण आहे पोरांनी केलेलं आहे तसंच म्हणजे माझ्याकडे हाय क्वालिफिकेशन शिकलेली पोरं येतात तिथं आणि मित्र परिवार माझा लय दांडगा आहे चांगल्या पद्धतीचे मित्र परिवार आहे ते त्यांनी ते लोकेशन वगैरे केलं इथं नुसतं नाव टाकलं रुक्मिणी खिलार गोशाळा इथं आणून सोडताय असा विषय पण माझं म्हणणं की लोकेशन न टाकता पण तुमचं नाव आता एवढ्या दूर पोहोचलेलं आहे की माणूस वैयक्तिक 12 वाजतेला सांगतोय की नाव करण्यासाठी आपण स्वतः झिजणं महत्वाचं असतं अगदीच आणि आम्ही नावाकडे कधी लक्ष दिलं नाही आपल्या सेवा करायची सेवाच करायची बैल पाळायची आपण ही बैल बाहेरच्या गाया भरायला येतील मग अजिबात हा विषय नाही माझी बैल ही माझ्या घरच्या मला गायांना न्यायला त्रास होतो मी जर कीर्तनाला बाहेर असेल आपल्या घरची गाय किटवर आली ती समजा कर्नाटकला कुणाचा बैल आवडला मला पुण्यात कुणाचा बैल आवडला तर तो बैल घेऊन जायचं म्हणली गाय इथल्या गायांचं काय गडी नाही का मला माहिती बरोबर जर 2 पोरं आमची गेली तर इथल्या गायांना खायला कुठे टाकायचं त्याच्यासाठी बैल घेतलेले मग त्यासाठी असं काम झालं की करता 6-7 बैल झाली आणि त्याचा एक फायदा झाला की आपल्या पुणे जिल्ह्यात चांगली ब्रिडिंग सुधारायला लागली आणि लोकांना माहित झाल्यामुळे लोक लांबून आता माझ्याकडे काल पंढरपूरवर मी गाय आली ती 1-2 कोणत्या गावची धुळे ना ती धुळ्याची गाय आली मध्ये धुळ्यावर गाय मुक्कामी आली त्यांना हा म्हणलं बाबा तुम्ही गाय भरू नका गडबड करू नका बरोबर अगदी प्रवासात ना आल्यावर ते त्याच्यामुळे काय होतं आपल्याकडे नाव असतं लांबून येतात ते आणि आलेल्या लोकांना जेवढी सेवा होईल आमच्याकडे सगळ्यात महत्वाचं श्रेष्ठ काम म्हणजे अन्नदान करायचं असतं कुठं पंक्ती घालायचो आणि काय करायचो येणारा माणूस माझ्याकडे आलेला त्याला वेळेला चहा भेटला पाहिजे वेळेला पाणी भेटलं पाहिजे जेवणाच्या टायमिंग आलंय जेवण भेटलं पाहिजे ह्या गोष्टी माझ्याकडे महत्वाच्या असतात आणि ते आम्ही चुकवत नाही तुम्ही माझ्याकडे नुसतं जरी आलात ना माझं काम काहीच नव्हतं मला बैल बघायचं तरी आमच्याकडे तुम्हाला चहा पाणी भेटत अगदीच मी पण मुलाखतीसाठी आलो तुमचा पाहुणचार वगैरे अगदीच आम्हाला पण माझ्याकडे तसं राहते आमच्याकडे 2 गोष्टी म्हणजे ज्ञानाच्या कमी असतील किंवा आम्ही त्यात अजून शिकत असो
पण आई बापाची पुण्याई आणि आजींची आजोबांची पुण्य किंवा खानदारी मला ते आमच्याकडे ते आहे. आमच्याकडे पाहुणचार होणार. अगदीच. जो माणूस चहा घेत नाही त्याला आम्ही दूध देणार, जो दूध देत नाही त्याला सरबत देणार, सरबत नाही त्याला काय ना काय काय नाहीच काय तर गुळाचा खडा तरी हातात घ्यावाच लागेल. अगदीच अगदी म्हणजे आपली जी वारकरी परंपरा जी वारकरी पण आहे आणि हे थोडं खानदानी पण आहे. बरोबर. त्याला काय म्हणायला लागतं, आई वडिलांची कृपा किंवा ती शिकवण असं पिढ्यानपिढ्या जी चालत आलेली आहे ती. आम्ही जेव्हा स्पार्क होतो आमच्या घरी आम्ही पाहिलेल्या अशा गोष्टी की आपल्या दारात आलेला माणूस कुणी असो विनमुख गेला नाही पाहिजे. अगदी अगदी बरोबर. माझ्याकडे आज कमीत कमी दिवसाला 2 साडेशे होतात आमच्याकडे. गाई प्रमाण जास्त आहे दादा. 12-13 गाई दिवसाला भरायला. महाराज आता गायी आपल्याकडे एवढ्या लांबून येतात तर एखाद्या वेळेस जर नाही झालं म्हणजे कन्सीव वगैरे जर नाही झाली तर मग कसं म्हणजे गाय जर नाही राहिली किंवा उलटली वगैरे आपण 21 दिवसांनी गाय परत आले दादा माझा. आता 21 कधी 42 कधी शेतकऱ्यांचे फोन येतात आमची काय राहिली नाही वाटत. त्यात कधी लोकांना मात समजत नाही. आपलं मगाशीच झालेलं कशी कितव्या दिवशी भरावी. कन्सीव न राहण्याचं कारणच चुकतंय. उतरत्या माझा बरा, तिसऱ्या दिवशी बरा हे चुकतंय. किटवर आले की गाया नाही. अच्छा. त्याचं कारण म्हणजे बैल कन्सीव करतो. परत समजा जर 21 दिवसाने गाय आली तर परत आपण जो बैल सोडलाय तो बैल त्यात एक कारण काय केलं आम्ही, जो बैल सोडलाय तोच बैल परत भरावा लागेल. बरोबर. कारण की जे पहिले जे अर्क असतील त्यातले अर्क नाही, दुसरा बैल सोडायचा म्हणलं तर आम्ही चार्जेस घेतो. जो सोडलाय ना तो मोफत म्हणजे विनामूल्य होणार. विनामूल्य. म्हणजे आपण जर समजा 1 तारखेला एक गाय भरलेली आहे ती रिपीट 21 दिवसाने आली, 21 दिवसाने त्या आल्यावर समजा आमच्या ह्या भरले हा भरायचा त्याला चार्जेस द्यावा लागतो. हाच भरायचा आहे, हा तुम्हाला फ्री भरून भेटेल. अगदी. पण तशी काय आतापर्यंत वेळ आली नसेल असं. आली नाही पण मी आपलं सांगितलं. बरोबर. म्हणजे महाराजांचा शब्द आहे. नाही काय होतं त्याने त्या बैलाचा तुम्ही पहिला उपभोग घेतलेला आहे तो तुम्हाला आता का आवडला. बरोबर. तुम्हाला तोच भरावा लागेल. नाही तर मग दुसरा भरायचा तर मग तो पहिल्याच वेळेस का नाही भरला म्हणजे असं माझं मत. बरोबर. आणि ह्याची सगळी नोंद आपल्याकडे रजिस्टरला असते. रजिस्टरला 4 ते 5 डायरी असतात. म्हणजे एखादं म्हणू शकणार नाही की आम्ही आमच्याकडे प्रॉपरली सगळं लिखापडी असते. लोकलला फसवा करतात. मग ती फसवा विषय असा आला तरी काल ओढत अशी पडली असतं त्यांचा मला फोन आला आणि ती गाय आम्ही घेतली म्हणजे त्यांनी गाय घेऊन घरी गेल्यावर पहिलाच पडला फोटो पाठवला की गाय घेतली तुमच्याकडे डिटेल्स चेक करा. आमच्याकडे भरलीच नव्हती गाय. बरोबर. नाही ते गाव होतं ना ते तर ते भरून गेले. त्यांनी घेतली गाय पुण्याच्या असेल भरलेली पण त्यांनी खोटं सांगून ऐकल्यामुळे ह्यांना पैसे भेटले ना. म्हणून त्यांनी चांगले पैसे देऊन गाय घेतली. घरी गेलो सिमेंट वाचून झालं. अगदीच. महाराज माग सूरज दिघेंचा एक हे चालू होता उपक्रम खिल्लार महाराष्ट्राची शान. त्यांनी एक चिप तयार केली ती तुमच्याकडे देखील येऊन गेले होते. मग ते आता झालंय सक्सेस का नाही अजून आपल्या बसवणं काळाची गरज आहे बरं का. काम कोण कसं करते मला माहित नाही. बसवणं गरजेचं आहे कारण आपल्याला आपण ते कानात बिल्ला बसवतो त्याचा जनावरांना त्रास होतो. बसवणं गरजेचं आहे. त्यातून वंशावळ आणि इनब्रिडिंग होणार नाही. बरोबर. इनब्रिडिंग विषयी महाराज काय सांगताल म्हणजे कधी कधी काय होतं माहिती का समजा आमच्याकडे सोन्याची कालवड आहे बरोबर आणि ती कालवड पुण्यात कुणीतरी घेतली आणि ती आमच्याकडे भरायला आले सोन्या सोडायचं म्हणला वंशवळ काय लागते बापलिकीची वंशवळ लागलं पैदा चांगली पडेल का. नाही अगदीच नाही. रक्तगट एक झाला हो अगदी नाडी बिडी आपण जसं आपल्यात बघतो. पण आपल्याकडे देवग जरी एक आलं तरी आपण काय म्हणतो नाही जुळतच नाही. पहिली मात्र ते आडनाव वेगळं येतं. ते देवग जरी वेगळं आलं ना तरी देवग जरी एक आलं तरी आपण जमत नाही की ते एका पक्षातले येतो आपण. बरोबर. त्याच्यामुळे ते जमत नाही. तसं बैलांचं पण आहे फक्त बोलता येत नाही. मग अशी बैल बघितलं असेल पाय कुठला घे पुढे म्हणलं की बरोबर अगदी हुशार वाजलं की गोड्यासारखा बैल नसतो आमचा. त्याला कळतंय सगळं दादा. फक्त एकच देवाने त्याच्याकडं वाचा दिली. अगदी बरोबर. त्या दिवशी आपला संवाद करता आला पाहिजे आपल्यासोबत पाहिजेच करतो. अगदीच. आता आपण जर खरं जर म्हणायला गेलं ना महाराज तर तुमच्या दावणीची सगळीच बैल फेमस आहेत. पण शर्यत क्षेत्रात जो तापट आणि जो रगीलपणा जो पाहिजे तो म्हणजे आपल्या विष्णू बैल आमचा विष्णूचा. आता पण तो बघा
तो आता हा बैल म्हणजे आपल्या नाक वाकडा गजा माहिती असते तुम्हाला, सलगरचा सलगरचा. पिंटू दादा माळी. हा हा. पिंटू दादाच्या बैलाचा बैल हा. तो बऱ्याच ठिकाणी फिरला, नंतर आमच्याकडे आला आणि माझं एक काम राहतं दादा, शोळ शोधायला माझे लय पैसे जातात. तिकडून तिकडं तो कुठल्या गायला, तो कुठल्या असं सेपरेट असं सगळं शोधून काढला हा बैल वंशावळीचा. आणि बैल जाती जाऊन बैल डबल येस आहे बघा. हो, डबल येस ना, अगदीच आम्ही बघतोय. एक उलट्या पिळायची एक सरळ पिळायची. मला बैलाला काढल्यावर लय अडकत करतो. हो हो. आणि मगाशी त्याला यसनेला पण एका यसनेला एक कासरा आणि दुसऱ्या यसनेला एक कासरा, असं म्हणजे ते कैचित काय कारण बैल कधी आवरत नाही बाहेर काढल्यावर. हा हा. कधी कधी बैल लय अडकत करतो आणि ते अगदी जातात. ठेवत नाही काय नाही घबरायचं. त्याची नजर पण माझ्यावर आहे. तो म्हणून असं दावणीला नवीन माणूस आले, चॅनल वाले आलेले दिसतात. नाही त्याला कंटिन्यू चॅनल वाले आता काय होतंय, बरेचसे युट्यूबर वगैरे असतात. आता कालच बघा ते साम मराठी वाले आले. हा हा, साम टीव्हीला. महाराज ह्याची किती पैदाशी वगैरे काय, किती गाया वगैरे झाल्या असतील ह्याच्या? 2,500 गाया भरल्या असतात. 2,500 एक 450-500 वाजता पडले असतील याच्यात. महाराज तो म्हणजे असं त्याचा आवाजच असा कंटिन्युअस असतो. अलगूच सोडला की शांत. अच्छा, मग टाप सोडला की ताप सोडला की शांत. ताप जोपर्यंत बैल काय होतंय त्याला वाटतंय गाय आली का काय, आता जायचंय का काय बाहेर. हा हा. त्याला माणूस जरा बघितली की तुला येण्यागत करतो दारात. हो हो. मग त्याचं फाउंडेशन वगैरे जोरात छाती भीती. आणि शर्यतीचं जर म्हणताल ना तर बरोबर जसं कामगळ वगैरे जशी कमी लागती त्या मापात आहे. म्हणजे जे नवीन शौकीन आहेत, जे गाय वगैरे भरून घरी तयार करणार आहेत, त्यांनी माझ्या मते तरी विष्णूलाच प्राधान्य द्या. आता काय होतं त्याचं एक काम आहे, एवढी बैल दावणीला येतो त्याचं एक वेगळं टॅलेंट असं आहे की एखादी गाय आली का बाबू एवढा जोरात नाचतोय त्याला सिद्ध करून दाखवतात सगळ्यांचा चांगला आहे. लय नाच तो लगेच म्हणजे तुम्ही बांधताना शिवड बांधलाय त्याला. मग त्याला इकडे बांधलाय सुद्धा इकडे कुत्र जरी आलं का दर काय चालू करतो त्याला तोंडावर बांध हात जाऊन देणार नाही. बरोबर, अगदी तोंडावर असं. पण तो जरी कॉपरात जरी असला तरी आलेल्या लोकांचं लक्ष वेधून घेतो लगेच. कुठे बांधा त्याला जरी हात बांधला का तरी इकडे काय की आवाज देणार दारात. त्याला लपून ठेवा. बैल काय लपून राहील. ह्याचं वय काय होईल? बैल आता जुळलेला आहे. जुळलाय आपल्याकडे आलं बैल जुळला म्हणजे बैलाचा आता एक 5-1 वर्षाचा बैल आहे. ह्याची वंशावर वगैरे काय सांगता येईल? सलगर खाणीचा बैल. सलगर खाणीचा गजाचा मुलगा आहे, नाकवाकडे गजाचा. असं महाराज मी बघितलं आता बरेचसे लोक घरी जाऊन सर्व्हिस देण्याचा प्रयत्न करतात. आता गजाची पण घरी जाऊन सर्व्हिस चालू आहे, गजाच्या मुलाची चालू आहे सर्व्हिस. म्हणजे बऱ्याच आपल्या इकडे पण बऱ्याच भागात लोक घरी जाऊन सर्व्हिस वगैरे देतात. आपल्याकडे अशी काही सोयी वगैरे? त्याचं कारण एक आहे दादा, घरी जाऊन तुम्हाला एक साध्या भाषेत सांगू का, हिंद केसरी पैलवानाची कुस्ती जर बघायची असेल तर ती आखाड्यात बरोबर मैदानावर जावं लागतं. मैदानात जावं लागतं. घरी जाऊन बरोबरी जाऊन कुस्ती खाण्यात काय मजा नाही. आता मला दुसरं एक म्हणजे घरी गेल्याच्या नंतर असा प्रॉब्लेम होतो, कंटिन्यू गाईला वर्षातून एकदा गाडीत भरायचंय. बरोबर बरोबर. गाईला वर्षातून एकदा गाडीत भरायचंय. पुढे ती त्रास देऊन राहणार. ज्याच्याकडे बैल त्याकडे न्या. पण कंटिन्यू जर दिवसात एका बैलाला 4 गायी भरायच्या, सकाळी जर 8 वाजता बैल गाडीत भरला तर संध्याकाळी 5 वाजता बैल तरी येणार. बैल जर कंटिन्यू गाडीत भरला तर बैलाचं फाउंडेशन बिघडणार. बरोबर, नक्कीला वगैरे वगळणार. बैल गाडीत तुम्ही काही टाका गाडीत, पंचिंग मॅट टाका, त्याच्यावर भेळा टाका, टाका, काहीही नाही. नुसतं असं व्हायब्रेशन काय होणार, पाय बी भरून येणार. बैल लय दिवस गायी भरायला चालणार नाही. अगदीच घरी गाया भरायला येऊ. म्हणजे आता हे तुमच्याकडून आव्हान समजावं म्हणजे सगळ्या आव्हान नाही, मी माझं सांगतोय. बरोबर. कसं आहे मला माहित नाही, काय बैल चॅम्पियन झालेले सुद्धा घरी घेऊन जातात. हो हो. ते जरा चुकतंय असं माझं मत आहे. पण प्रत्येकाचं काय आलंय, काहींनी त्यात व्यवसाय केलाय, काहींचा नाद आहे. काही ते लईच आडी अडचणीची गाय म्हणल्यानंतर एखाद्या वेळेस घेऊन, मी अजून काय गेलो नाही कुठं, पण एखाद्या वेळेस घेऊन गेलं तर चालतं. पण ते कंटिन्यू बैल गाडीत म्हणलं तर बैलाच वाट लागते त्याला. बरोबर. आणि स्पम पण म्हणजे अंडाशय वगैरे प्रवासात वगैरे तेवढं नाही. अंडाशयाचा हात सुद्धा बैल जीव मोठीच करू नये कंटिन्यू. बरोबर फ्रेश नाही बैल.
हा, पाय बी ताणून, बिथरलेलं हा, जातं. घाबरल्यासारखं हा. किंवा पाय टेकताना व्हायब्रेशन होतोय, पाय सरतोय, झोप जातो, बैल तेवढा बैल शरीर ताणून धरून. बरोबर. महाराज आता तसं जर म्हणायचं झालं तर बरेचसे चॅनलवाले आव्हान काय करतायत, म्हणजे चॅनल सांगतात की बैल तुमच्या घरी येऊन द्या, तुमच्या दावणीला येऊन द्या, त्याचा पाय घेऊन म्हणजे पाय तुमच्या घरी घरच्या गोट्याला लागून द्यात, तवा कुठे तुमचे पाय जात तशी पडेल. आता ह्यात काय म्हणजे तथ्य वगैरे? विषय काय होतं, गाय जातीचे असेल बैल जातीचं दाखवलं की वासरू चांगलंच पडणार आहे ना. बैल घरी कधी बोलवा तुम्ही, ते बैलाला वासरू चांगलं झालं. आता अनिकेत दादांचा कार्यक्रम झालता बघा पुण्याला. हो हो, अगदी 2 दिवसापूर्वीच. हा, तिथे गेलो. ती काल अशा वेळेस काय करायचं, वासरू चांगलं झालंय ना, ते बैल मालकाला तुम्ही बोलून घ्या, कोणत्या बैलाचं आहे, बैल घेऊन या, ती गाय, ते वासर पाहू द्या ना, बैलांचं सगळं एक साथ, आई बाप आणि मुलगा मुलगी काय असेल या ना, तेव्हा टाका फुलं, तसल्याच बैल घरी बोलवा किंवा तशा पद्धतीने बैलाचं दावणीला पाय लागू द्या. बरोबर, त्या पद्धतीनं. हा एक विषय. दुसरा एक घरी न जाण्याचे कारण, समजा हा बैल जर आम्ही घरी भरायला गेलो, इथं आलेल्या गायांचं काय? नाही, अगदी महाराज तुमचा व्याप तर खूप मोठा आहे. नाही, व्याप हा बाजूला, समजा आमच्याकडे ह्या बैलाकडे दिवसाला 3 गाय आल्या, त्यातली एक गाय लय तापट आहे, समजा इथून आम्ही सातारला बैल घेऊन गेलो, बरोबर, शाळेवर आलेल्या 2 गायांचं करायचं काय? अगदी 4 तास द्यायला लागतात. मग इथं आलेल्या शेतकऱ्याला हाच बैल भरायचा, मग तोपर्यंत माझ पण उलटून जाण्याची शक्यता माझ उलटून नाही, त्याला त्यांनी टायमिंग ऍडजस्ट करून आलेला असतो. बरोबर आहे. त्याच्यामुळे दारात येऊ द्या ना, 10 येऊ द्या, तासाचा 2 तासाचा गॅप भरून काय भरता येईल. महाराज 2 दिवसापूर्वी जे अनिकेत दादांच्या घरी त्याबद्दल थोडंफार काय खूप छान कार्यक्रम जो झाला? खूप छान उपक्रम की अनिकेत दादांनी मला कमीत कमी 5 ते 6 फोन दिले, महाराज मला यावंच लागत. मला त्या दिवशी कीर्तन होतं नाशिकला, सॉरी निफाडला, निमगाव म्हणून गाव आहे, त्या गावात कीर्तन होतं. अनिकेत दादांचा मला फोन की नाही तुम्हाला यावंच लागत. दादा नाही जमणार, नाही म्हणले काही मला माहिती आहे, मला यावं लागेल. आम्ही गेलो कीर्तन, तिथे गेल्याच्या नंतर त्यांचं ते नियोजन पाहून सगळ्या गोष्टी त्यांनी, प्रत्येकाचा आलेला आदरार्थ माझा सत्कार केला त्यांनी, आणि त्यातून एक शिकायला भेटलं की कधी कधी माणसं झालेल्या बाळाचं सुद्धा बारसं करत नाही. बरोबर आहे, आपल्यात म्हणजे नाहीच, कधी कधी नाही, कधी नाही की समजा माणसं कसं मत असतं, असं करू पुढं वर्षाचा बर्थडे एकत्रच घालू का, थोडं आताची परिस्थिती तशी राहिली नाही जात. अगदीच, सगळ्यात मला परिस्थिती नाही तशी राहिली की दिवसांदिवस महागाई वाढत चालली, पेट्रोल मोठ्या प्रमाणात चालली. माणूस म्हणते 2 रुपये आपली सेव्हिंग करू. काही माणसं दादा अशी नादिक आहेत, शौकीन म्हणताय, नाद म्हणायचा, खानदानी साधा नाद नाही, येडा नाद म्हणावा. गाईच्या बाळाचं बारसं करायला सुद्धा काळीज वागायचं पाहिजे. बरोबर, येड्या गबाळ्याचं काम नाही. आता डोक्यात संकल्पना येणं, आता मला फोन आला काल, त्यांना पाहिजे होती त्यांना, आता ते डोक्यात यायला सुद्धा संकल्पना तीच लागते. बरोबर. आता मध्ये आपल्या कोळेकर सरांच्या गाईचं हे बघा, त्यांनी घातलं होतं डोहाळे जेवण असं, बरोबर ते करतात हल्ली बऱ्याचशा ठिकाणी डोहाळे जेवण. आमच्या एका विठ्ठलचं ना, विठ्ठलचं इथं डोहाळे जेवण केलं तर विंग ना, विंग भागात त्याची कालवड काय पडली, नंतर कोण कालवड झालं ना, कोंड आहे, त्यांनी तिथं डोहाळे जेवण केलं, गायचं डोहाळे जेवण. नेमकं काय आलं, मी त्या दिवशी कीर्तनाला होतो, त्यांचं म्हणणं होतं की बैलाला घेऊन या. 100% मला बैलाला घेऊन जायचं होतं, पण गोशाळे एकटाच माणूस होता, बैल घेऊन जाऊन टायमिंग झाला, मग बैल घेऊन नाही गेलो. पण ते इथं घेऊन वासरून काय घेऊन आले इथं, त्यांना बैलाचा फोटो एकत्र काढायचा होता. एवढी शौकीन माणसं आहेत. बरोबर बरोबर. महाराज तुमच्या कुटुंबाविषयी काय माहिती सांगताल? कुटुंबाविषयी एकच सांगेल की माझं कुटुंब म्हणजे माझा खूप जीव आधार आहे. आणि बऱ्याच वेळेस असं होतं कुटुंबाचा लोकांना सपोर्ट नसतो, की काही गोष्टी अशा असतात की सगळं मजुराच्या जीवावर राहते. मोलमजुरी करणार आहे मी, 2 काम करा ना, 3 काम करा ना, काम लावा करा. पण माझं कसं, इथं माझे वडील मुंबईला भाजी मार्केटला होतात, वडील सुद्धा इथं, आई माझी, मी, मिसेस, माझा मोठा भाऊ, हे फक्त म्हणायला आहे मी इथं गोशाळा अर्जुन महाराज शाळेकरांची. पण खऱ्या अर्थी कष्ट माझ्या सगळ्या फॅमिलीचे, म्हणजे
माझे 2 चुलते असतील ते जरी येते नसले तरी टायमिंगला मला आता आमचे चुलते ते सगळं काम करतात नाही. प्लंबिंगचं काम त्यांचं, वायरिंगचं काम त्यांचं. काय म्हणलं अण्णा आमच्या मी भिकाची फाळी करून लगेच फोन केला की तिकडून आला. आता माझी फॅमिली नुसती ही फॅमिली सुद्धा नाही, म्हणजे आमचे रिलेटिव्ह आमचा मी माझा सक्का मामा फोन केला, मामा मला हे पाहिजे, मामा लगेच आला. हे पाहिजे की नाही असं जी फॅमिली आहे माझी ती नशिबाने मला भेट. म्हणजे हे सगळे पडद्यामागचे कलाकार. सगळेच पाडते मागतील. मी सुद्धा 99% माझ्या बघा इंस्टाच्या पेजला मी तुम्हाला कधीच बघायला भेटत नाही. नाही तुमचे बंधू राजे असतात. मी पडदे मला पुढे यायला नाही आवडत. नाही तुम्ही करा आहे बॅकला थांबतो, पण मला चॅनल वाल्यांना मी सुद्धा सांगत असतो बघा तुम्ही चालता म्हणलं मी येत नाही, शूटिंग फक्त बरोबर बैलाची शूटिंग घ्या, तुम्ही स्वतः या. पुढं जास्त मला फ्रंटला आवडत नाही, आपल्याला काम करायला आवडते. आणि दादांचा शब्द आहे आपण कामातून बोलायचं, काम करून बोलायचं. नुसतं बोलून जमत नाही, काम पाहिजे. तर महाराज माऊली विषय काय सांगायला? हा बैल आपल्याकडे 3ऱ्या-4थ्या पिढीतला ब्लॅक आहे आता. आणि ह्याची खासियत अशी पूर्ण पांढऱ्या गायला बैल भरल्याच्या नंतर सुद्धा पूर्ण काळं वासरू पडतं. फक्त गायीने वासरू बैलावर दिलं पाहिजे. कधी कधी काय होतं काळ्या गायला काळा बैल दाखवलं तरी पण मागाशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पांढरं वासरू होऊ शकतं. वंशावळ तशी पाहिजे दादा. आता हा इचलकरंजीचा जो अर्जुन बैल आहे, अर्जुन बैलाचा एक मुलगा म्हणजे ह्याचा भाऊ, सक्का भाऊ विनर नावाचं जे सिमेंट भेटते सध्या मार्केटला कपिलाचं, ते ह्याच्या सख्या भावाचं आहे. हा असा विषय. म्हणजे ते क्वालिटी आणि बैलाला कान बिन लय बारीक हो. आणि ह्याच्या आईला एका टायमिंगला 5.5 ते 6 लिटर दूध होतं. बैल दुधाळ वंशावळीतला आला. अगदीच म्हणजे आता बरेचसे लोक म्हणतात किल्लारला दूध नाही, मधल्या काळात तर बरंच हे झालं होतं किल्लारला दूध नाही, तांब्यावर दूध आहे. काही नाही दादा, ज्याच्याकडे आहे त्याच्याकडे आहे, जपून येत. पण ते काय होतंय वंशावळ अशी कोण सांगत नाही हो आमच्याकडे दूध आहे हे. तुमचा जर त्या गोष्टी विश्वास असेल दृष्ट लागते हो जनावरांना. कोण दाखवत नाही, कास बीस नाही म्हणणारे नाही म्हणतात, पण ज्याच्याकडे आहे ते आहे. जे नाही म्हणतात ना त्यांनी काय केलं असतं, आमच्याकडे लय मोठी गाय, तिला शिंग लय मोठे, तिला कांबळ लय कमी. यार मग कांबळ कमी आहे तर दूध कसं येईल? बरोबर आहे. ब्रिडिंग वर काम करत असताना दुधाळ वंशावळी त्याला गायला दुधाळच बैल भरला पाहिजे, की जेणेकरून बैलाच्या आईला दूध किती होतं हे सुद्धा लय महत्वाचं आहे. सर माऊली हटके बा. आता आपण बघतो आता एक साधारणतः 2 आठवड्यापूर्वी एक सोलापूरची मुलाखत झाली. त्या गाईला म्हणजे खिलार गायची स्थानिक जाती त्या भागातली, सोलापूर भागातली गाय आहे. म्हणजे अगदी तामकीवाल्यांनी पण गौरव केले, एबीवाल्यांनी पण गौरव केले. त्या गायला 14 हो आहे ना गायला दूध. त्या का मला वाटतं खुशी गाय ना ती, मी पाहिलं ते आहे ना, दूध चांगलं आहे. 14 लिटर दूध म्हणजे दुधाला आहेत ना, गाय आहे तो दुधाला. बऱ्याचशा गायींना दूध आहे. माझ्याकडे पण एक गाय आहे, काळी मोरी गाय आहे. टायमिंगला एक 5-5.5 लिटर दूध देते, 5 रुपये पिऊन. हा म्हणजे 2 टायमाचं एक 10 लिटर दूध पकडून चाल. पण आम्हाला घरी दूध लागतं आणि मी फक्त खास दूध लागते म्हणून गाय घेतलेली आहे. ती गाई महाबळेश्वरच्या ते गाव आहे, ते गाव मेहडा का काय ते गाव आहे. हा तिथं गाय होती. तिथं रानात चरणारी गाय तिथून घेत. सगळं डोंगराळ भाग आहे. हा रानात चरणारी गाय तिथून आणली मी. गायची फक्त कास बघून आणली मी. हा महाराज मगाशी तुम्ही सांगितलं इनब्रीडिंग करू नका. इनब्रीडिंग हा डायरेक्ट दुधावर फरक पडतो 100%. इनब्रीडिंग झाल्यावर दुधावर पडणार ना फरक. आपल्यामध्ये 99% बघा मामाची मुलगी, बरोबर, आत्याची मुलगी, हे तरी थोडं लांबून नातं आहे, तरी मुलं व्हायला त्रास होतो. हो अगदी. काय वंश वाढायला त्रास होतो, किंवा जे झाले त्यांना थोडं दिव्यांगत येते. आता तुम्ही म्हणल्याप्रमाणे थोडं अपंगत्व येते. त्याचं कारणच ते हो दादा, ब्रीडिंग वर काम करणं हे महत्वाचं आहे. अगदी एक जुनी म्हणपण आहे की एकाच घरात 3 वेळा करू नयेत. तिसरी डोई असं म्हणतात. बरोबर नाही, ते त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. जुनी माणसं खूप पाळत होती, आता कोण पाळत नाही. पण न पाळणार वेळ आला की भोगतायत असा विषय. आणि ब्रीडिंग वर काम करणं किंवा 99% आता मला फोन जर काळी गाय पूर्णतः आली तर मी सगळ्यात विचारतो ती काळी गाय कोणत्या बैलाची. अर्जुनच्या लाईनची असेल तर येऊ नका मी म्हणतो.
आधी मला आता तो प्रश्न होता की ह्याच्या भावातलं सिमेंट. नाही मी स्वतः विचारतो लोकांना. आमच्याकडून 99% आम्ही होऊन देत नाही आणि आमचा हा व्यवसाय नाही, नाद आहे आणि ब्रीड वाढलं पाहिजे याच्यावर काम करतो. नका येऊ मी सांगतो. पुण्यातलीच एक गाय आहे बघा, मला शुभम खोत म्हणून आहेत, हातकरंगलेचे, इचलकरंजीचे. त्यांनी सांगितलं ती गाय, त्यांना म्हणलं गाय, ते त्यांनीच मला सांगितलं की ती गाय आपल्या माऊली भरू नका, ती माऊलीची बहीण लागते. मग त्यांना मी दुसरा बैल सुचवला, तिथं त्यांनी भरला. माऊलीची शिंग काळी, नाकाची माऊलीची शिंग काळी, डोळे काळे, नागपुडी काळी, जीभ काळी आहे आणि कानाचा आतून बघा हा काळा भाग आहे, नख्याची खुरं काळी आहे, शिपूट गोंडा काळा आहे, माऊली अंडाशय काळ आहे माऊलीचं. आणि बैल मला लय आवडतो, पण बैल ब्रीडिंग पण लय खास. इतका बैल शांत बैल, तो आल्यावर एक नंबर, काय गडबड नाही, काय नाही काय नाही काय. गाईला सुद्धा 1% सुद्धा त्रास देत नाही. फाउंडेशन पण चांगले आहे बैलाला. आणि तुम्ही बैलाची त्याची वासरांबद्दल सांगितलं, ते शर्यतीत एक वासरू आहे बघा, त्या वासराने आता JCB का बुलेट घेतली काहीतरी, त्यांचं नाव किरण पाचंगे, रांजणगाव. त्यांच्याकडे ह्याचा एक मुलगा आहे, लय टॉप पळतोय हो. त्याला 34 का 35 लाख रुपयाला मागणी झाली वासराला, पळणार आहे, पण ते इकत नाही. ते मला वाटतं ह्याचं वासरू अजून आहे का. आणि ह्याची कालवड एक आहे ना, मावळमध्ये कातवी म्हणून गाव आहे, कातवी, तिथं एक असली टॉपची कालवड पडली या. वासर बरेचशी पडल्यात, पण काय होतं, लोक फोटो पाठवतात, जेव्हा मी जाणं होईल त्यावेळेस बघत असतो. असली टॉप कालवड पडली, पूर्ण पांढऱ्या गायला, असली काळी कुळकुळीत पडली ना, की काळ्यात पण प्रकार आहेत, थोडा तांबूस काळा. आपला बैल पूर्णतः काळा आहे, असं तांबूस वगैरे नाही, तुम्ही बघितलं असं पूर्ण काळा आहे, पूर्ण जेट ब्लॅक काळा बैल. त्यामुळे वासरं चांगली पडतात. महाराज, तुमच्या दावणीला आपलं वसुबारशी दिवशी एक कालवड. हो, वसुबारशीच्याच दिवशी तिचं नाव वसू होतं. बैलाची ना? नाही, ह्या बैलाची ना, आमच्या विठ्ठलची जो वारला का बैल, त्या बैलाची कालवड आमच्या रुक्मिणीला झालती. आणि ते आमचं नशीब की वसुबारशीच्या दिवशी सकाळी कालवड ती जलम, पूर्ण पांढरी कालवड. कालवड विकली आम्ही. ती कालवड लय गरम होती. पुण्यात एकाला विकली ती कालवड, तिथं रिटर्न आली. इथून कमीत कमी 4 ते 5 कासरे लावून दिली कालवड 6 महिन्याची कालवडच आवरत नव्हती. मग त्यांना मी म्हणलं बाबा अशी, ते म्हणले चालते हातावर आणतो. तिथून ती रिटर्न आल्यावर अजून आलीच नाही, हातावरच नाही आली, तापट. तिथून एकाने परत विकली, ते 2 महिने ट्राय केला, नाही म्हणले. तिथून परत एक मित्र आला, म्हणला मला पाहिजे. म्हणलं ही कालवड आहे, पण तू एक काम कर, तुला हातावर आली तर बघ. ते पण साताऱ्यात गाव आहे, शिवम म्हणून नाव आहे त्याचं. आडनाव नाही सांगता येत मला, गावाचं पण नाव नाही. मुलगा बारका एवढा मुलगा आहे, त्याकडे म्हशी आहेत. त्याने काय केलं, म्हशीच्या गळ्यात गाय बांधायचा आणि रस सोडायचा कालवड. तिला एवढी सवय झाली, आता मोकळी चरती बिरती खाती बिरती एकदम छान त्याच्या हातावर आली. त्या दिवशीच मला फोन आला, महाराज ही गाय हिटवर येते, दुसरी झाली, आपल्याला बैल भरायचा. म्हणलं तू कधी पण घेऊन ये, आपण भरून दे. चांगली कालवड. आता त्याने आम्ही दिलेल्या वस्तूनी ना त्याला नाव केलं किंवा सांभाळली की दिलेल्या वस्तू चीज होत. असंच आमच्या एक वाल्हेकरवाडीत एक टॉपचा खोंड आहे बघा, आता घाटात पळतोय टॉपला. वासरू जे झालंय आपण विकलं इथून, लय भारी वासरू. म्हणजे सांभाळलं ना दादा तर लय भारी वाटतं की वासरू चांगली सांभाळली. महाराज, वासरांना दूध आपण पूर्ण पाचतो गाय. आपल्याकडे गाईचं 1% सुद्धा दूध काढत नाही. वासरू पिऊन झाल्याच्या नंतर तांब्या घेऊन जायचं, पाण्याने कास धुवायची, जे निघल ते आपलं. पण आमच्या कृपेने किंवा गाईच्याच कृपेने, गाई सुद्धा कधी कधी धार काढत असताना वासरासाठी पाना चोरतात, पानं चोरतात वासरासाठी. आणि आमच्याकडे अशा गायी आहेत की वासरू पिऊन झालं मालकासाठी पाना चोरून थोडस दूध ठेवलेलं असतं. ती गायचं दूध काढलं ना की ते परत आपल्याला घरात लागतं. आणि ती येणाऱ्या माणसांना जे तुम्ही चहा म्हणा, लस्सी, दुपारची उन्हात लस्सी असते आपल्याकडं, ते आपल्या खिलार गायीची असते. काही माणसं म्हणतात आम्हाला लस्सी आवडत नाही, पण एक घोट घेतला की म्हणतात अजून थोडी भेटेल का. त्याचं कारण ते माऊलीचं एक मोडक्या गायची कालवड होती, आहे ना आपल्याकडे ती. तिला हो, पहिले जलमल्याशी 1,80,000 रुपयाला कालवड मागितली. बऱ्याच लोकांनी तिला मागितली, 15 लाखापर्यंत मागितली, पण आपल्याला द्यायचीच नाही कालवड, आपल्याला घरी ठेवायची दादा. तिला खूप लोक मागतात, अजून सुद्धा कालवडीला मागणी होती, पण आपल्याला कालवड विकायची नाही. शिंदे साहेबांना कालवड ती त्यांचे जे माने म्हणून आहेत,
पीए पीए माने साहेब आहेत ते. ते म्हणले की आम्हाला द्या. त्यांनी 16 लाख रुपयाला मागितली माने साहेबांनी. आम्हाला म्हणलं द्यायची नाही. त्यांना आपल्याच दावणीची एक कपिला कालवड दिली. पण आपल्याला विकायचीच नव्हती दादा ती कालवड. आपल्याला विकायची नाही, घरी ठेवली आम्ही. कारण तिची आय मणक्यात मोडलेली. हा, त्यामुळे ती मणक्यात मोडल्यामुळे ती आता परत घाबरेल 9व्या महिन्यात ह्याच बैलाची कालवड आहे. पण ती कालवड आम्हाला विकायची नाही. महाराज तुम्ही त्या गाईची सेवा पण भरपूर केली. सेवा म्हणजे सेवा नाही म्हणता येत, आपलं कर्तव्य आहे ते आपण केलंय. तिला एक 70-72 हजार रुपये आम्ही खर्च केला, पण ती झाली व्यवस्थित. आणि त्यातून अजूनही सुद्धा ते पाय असा सरळ नाही, वाकडा पाय. ती दुसऱ्याकडे जर असती तर ती मृत झाली असती गाय. पण आम्ही केलेल्या सेवेचं फळ दिलं तिने आम्हाला. पूर्णतः पूर्ण ब्लॅक गाई, काळी मोरी आहे, पूर्ण काळी नाही, काळी मोरी कालवड आहे. पण तिने खूप छान कालवड दिली आम्हाला, पूर्ण काळी कालवड दिली. तिने पण जाण ठेवली हो नाही, मग तेच की आपण हा केलेल्या सेवेचं फळ भेटणार का तर भेटणारच, नक्कीच. असा विषय. ही पेंटिंग तुम्ही जी मागाशी. हा, ही पेंटिंग बघा, आमच्या चुलत्यांचं नाव आहे शंकर बाबाजी साळेकर, मुक्काम साळव, तालुका भोर, जिल्हा पुणे. 26/10/1995 सालची पेंटिंग. आणि बैल आमची खरेदी 1993 सालची. हा, ह्याचं नाव काय? ह्याचं नाव काय तर राजा लिहिलेलं आहे, राजा. आणि हा पंजाब. ती जुनी बैल 1993 साली शंकेश्वर निपाणी नाही का, तिथून घेतली होती आमच्या आजोबांनी. महाराज आता आम्ही बरंच बघत असतो, तुमचा हा एवढा मोठा व्याप आहे. थोडासा तुमच्या क्षेत्राविषयी सांगा. म्हणजे मी ऐकून की ऐकून म्हणजे तसं पूर्ण महाराष्ट्र तुम्हाला ओळखतो की आंतरराष्ट्रीय मृदुंग वादक एकच नाव येतं, ते म्हणजे अर्जुन महाराज साळेकर. माझं हे क्षेत्र मूळतः नाहीये. माझं क्षेत्र म्हणजे मी वारकरी संप्रदायामध्ये आळंदीला एक 10 वर्ष मी मृदंग शिकण्यासाठी होतो. आणि अजय अतुल, आदर्श शिंदे, मग इंदुरीकर महाराजांसोबत मी वाजवायला होतो. बरेचसे सगळे मराठी कीर्तनकार, फिल्म इंडस्ट्री मध्ये चला हवा उद्यापासून तुमच्या अनेक मराठी कार्यक्रम, मराठी पाऊल पडते पुढे, संगीत सम्राट, जे सगळ्या कार्यक्रमांना मी मृदंग, ढोलकी, तबला वाजवायला असायचो. अजूनही वाजवतो, पण ह्या व्यापामुळे आता काय मी 99% शूटिंग क्षेत्रात जात नाही. आणि संध्याकाळी जो मनमंदिरा कार्यक्रम लागतो, त्या मनमंदिरा जी ट्रॉफीचा, त्या मनमंदिरा कार्यक्रमात मी वाजवायला असतो. ते क्षेत्र माझं आहे. आणि माझी मिसेस कीर्तनकार आहे, आणि मी असे कार्यक्रम आम्ही चालूच असतो. वहिनींचं नाव? माझ्या मिसेसचं नाव नेहाताई भोसले साळेकर, माझं नाव अर्जुन महाराज साळेकर. महाराज तुमचा नंबर सांगा, मोबाईल. माझा नंबर 7304 51 91 64. आणि माझं इन्स्टाला आयडी रुक्मिणी खिलार गोशाळा. महाराज इथलं एक थोडक्यात लोकेशन, ऍड्रेस. हे लोकेशन म्हणजे राजापूर, तालुका भोर, जिल्हा पुणे. आपण पुण्यावरून आलात तर 40 किलोमीटर आपली गोशाळा आहे. कुठून? नवले ब्रिज, कात्रज भागातून. आणि सातारपासून कम्प्लीट 42 किलोमीटर आपली गोशाळा आहे. भोर पासून आपली 13 किलोमीटर गोशाळा आहे. आणि इकडून फलटण पासून 35 किलोमीटर आपली गोशाळा आहे. सगळ्यांचा मध्यभाग म्हणजे हा शिरवळ सारोळ्याचा भाग, म्हणजे नॅशनल हायवे लगत 3 किलोमीटर गोशाळा आहे आपली. आणि वीर देवस्थानच्या शेजारी येतं, म्हणजे वीर देवस्थान आपल्या जवळ लगत आहे. भोंगवली, राजापूर ही जी गाव आहेत, ह्या गावात भोंगवलीच्या, राजापूरच्या हद्दीवर आपली गोशाळा आहे. आणि जसं महाराज तुमचं स्वप्न आहे की आपल्या दावणीची बैल पालखीला लागली पाहिजे, असं तर आमच्या चॅनलच्या वतीनं आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या एखाद्याची महाराज तुमची बैल येणाऱ्या काळात पालखीला नक्कीच लागणार. नक्की. माझी एक इच्छा आहे की आपल्या दावणीची बैल, बैल दोन्ही म्हणजे मापाला बैल मोठा होईल. आमच्या कुठल्याही बैलाचा एखादा बैल चांगला मापाला मोठा होईल, कुठल्या शेतकऱ्याकडे व्हावा, म्हणजे आमच्याच घरच्या लागावा असा विषय नाही, पण आपल्याच बैलाचा बैल की जेणेकरून पुणे जिल्ह्यात झालाय तोच बैल पालखीला लागला, एवढीच इच्छा आहे, दुसरं काहीच नाही. एक माणसाचं स्वप्न असतं ना, किंवा आमचा बैल पालखीला जावा, आमचा बैल देवाच्या कामाला जावा, तसं आमच्या डोक्यात की आपल्या दावणीचा बैल एक तरी पालखीला लागावा. आणि भविष्यात ते ब्रिडिंगचं काम करत करत असताना त्यांची सेवा करतोय, कधीतरी हे स्वप्न पूर्ण होईल अशी इच्छा आहे.
महाराज त्याला तर जास्त टाइम नाही झाला. मी आमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो, येणाऱ्या वर्षभरात जे आपले पहिले झाले मोठ्या बाबा हा एवढ्या एक वर्षभरात तरी 101% लागावं अशी तुमच्या चॅनलला माझी विनंती आहे. खूप छान उलट भारी होईल. माझं स्वप्न लवकर पूर्ण होईल. हो नक्कीच. ओके रामकृष्ण रे दादा. रामकृष्ण.